व्यवस्था त्यांना थोडंफार माहिती असते उपवर्गीकरण म्हणजे काय। परंतु ग्रामीण भागामध्ये जर आपण गेलं, कारण की माझा मतदारसंघ हा ग्रामीण आहे आणि ग्रामीण भागाची अवस्था आपण बघितली असेल की खूप काही लोकांकडे वेळ नसते की पेपर वाचेल किंवा तो टीव्ही बघेल। त्याचा आजही विषय आहे का माझ्या मुलाला मी शिक्षण कसं देऊ, त्याला उत्तम ज्या सुविधा आहे त्या कशा पुरवठा करता येईल याच्यासाठी त्याच्या रोजचं लढाई सुरू आहे। खामकरजीने ज्याप्रमाणे आपल्याला माहिती दिली आता मुंबईला खूप मोठा विराट मोर्चा निघाला आणि आपल्या आपण बघितलं नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्या अनुसूचित जातीच्या बांधव 8 लाख आहे। 8 लाखाच्या 1% चालला तर हा देशपांडे सभागृहामध्ये जागा नाही आली असती आपल्याला। कारण हा आहे की आमचे अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि संविधान दिल्यामुळेच मी आज सांसद म्हणून आपल्या समोर बोलत आहे, आपण इथं बसलेलो आहोत। नाहीतर देशपांडे सभागृह इथं आपण आलो असतो तो विटाळ झाला असता, आपल्याला बसू सुद्धा दिलेलं असतं। आणि ही फक्त ताकद संविधानाची आहे की जेणेकरून आपण इथं बसलेलो आहोत, आपण इथं मिटिंग घेत आहोत, सर्वांच्या एकामेकाचे आचार विचार आपण ऐकत आहोत। परंतु संविधानामुळे आपल्याला काय काय मिळते त्याचा भान आपल्या सर्व लोकांना आहे का, हा एक प्रश्न आहे। उपवर्गीकरणाकरता आपल्याला सर्वांना भांडायच्याच आहे, लढायच्याच आहे। सरकार त्यांचा जो हेतू आहे हे मनुवादी सरकार आहे, याचे काही आपल्याला कोणाला काही कन्फ्युजन नसायला की ही सरकार आपल्या हिताची आहे हे जर आपण कोणी समजत असेल, कोणत्याही पक्षाचे असेल, तो काँग्रेसचे असेल, भाजपाचे असेल, सर्वांनी कुठेही काम करायला पाहिजे, मला त्याच्यात काही वादविवाद नाही आहे। परंतु जे 12 वर्षामध्ये आपल्या निर्णय आपण या सरकारचे बघितले असेल, एक निर्णय फक्त एक का आमच्या अनुसूचित जातीसाठी किंवा आमच्या शेड्यूल ट्राईबसाठी किंवा बहुजनांसाठी यांनी काहीतरी केलेलं असेल, हे फक्त आपले वोट घेण्याकरता, आपला मतदान कसं आपल्याला करता येईल त्याकरता आपल्या कानाला जे चांगलं वाटेल तेवढं चांगलं बोलतात आणि ते झालं का मग विषय संपला। पहिले ओबीसी लोकांना कसं भांडण लावलं आपण बघितलेला महाराष्ट्रामध्ये, मराठा कुणबी, आजही वाद संपला का? त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावर जाऊन शपथ वगैरे घेऊन सर्व सांगितलं त्यांनी, पण ते शपथ कुठे गेली? ते मुख्यमंत्री नाही राहिले, दुसरे मुख्यमंत्री बनले, हे सर्व होत राहणार आहे। आमची एकच जबाबदारी आहे, उपवर्गीकरणावर आपले तज्ञ डॉक्टर सर्व ऍडव्होकेट इथं आहेच, हे आपल्याला पूर्ण लोकसंख्या कायदा, सुप्रीम कोर्टाचे जजमेंट, आमच्या संविधानाची रचना सर्व सांगेल आपल्याला। मी जे आपल्या समाजामध्ये कशा प्रकारची आजी जी जागरूकता पाहिजे ती जागरूकता नाहीये, आणि जे जागरूकता जर नसेल तर मग आम्ही काहीच करू शकणार नाही। बाबासाहेबांनी किती कष्ट केले सर्वांना आपल्याला माहिती आहे, काही सोपं संविधान आपल्याला अंगणात नाही मिळालं, त्याच्याकरता बाबासाहेबांनी काय काय प्रयत्न केले, कुठं कुठं भांडले आणि सारा आयुष्य आपल्या समाजाचा उद्धार करण्याकरता त्यांनी स्वतःला वाहून घेतलं, तेव्हा कुठं ते आपल्याला मिळालेलं आहे। पण मिळाल्यानंतर त्याचा वापर आपण नाही करत, फक्त आपला उद्देश एवढाच आहे की आरक्षणामध्ये आपल्याला कुठं नोकरी मिळेल, शिक्षण झालं तर नोकरी भेटल्या पाहिजे, मला भेटलं झाला, विषय संपला। किती शासकीय नोकर इथं आता आलेल्या आहेत सभेमध्ये, आपल्या जिल्ह्यात किती शासकीय नोकरीमध्ये आपले अनुसूचित जातीचे लोक आहेत, परंतु माझी जबाबदारी जोपर्यंत मी समजणार नाही, आता मी एवढं बोलत आहे ऍडव्होकेट नारायण साहेबांना मी माहित नाही एवढं, कारण त्यांनी मला बघितलेलं आहे, मी सर्व याच्यात राहत नव्हतो, परंतु
सर्व माझ्या पत्नीच्या नॉमिनेशन कसं कॅन्सल झालं ते नारनवरे साहेब सांगतील आपल्याला. कसं संविधानाला कसं ते लोक मोडतात आणि संविधानाचा दुरुपयोग कसा करतात. कारण संविधानाची ताकद आपण बघितलं असेल. आता जेनजीचे जे आंदोलन झालं तर ही संविधानाची ताकद आहे की आम्हाला आंदोलन करायची परवानगी आहे म्हणून आम्ही आंदोलन करू शकतो. जर ते अधिकारच काढले तर मग तुमचे आवाज कोण ऐकणार. तुम्ही जमा पण नाही होणार, सोबत बसू शकणार नाही. तर मग आंदोलन कुठून आला. आणि तर आंदोलन म्हणजे 12 वर्षामध्ये जे सरकार सांगत होते की आमच्या सरकारमध्ये राजीनामा हा विषय नाही आहे, तर फक्त आमचे मुलं, छोटे मुलं 17 वर्षाचे 16 वर्षाचे तिथं होते जंतर मंतर